हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आणखीन एक रोमॅन्टिक स्टोरी आणि सुंदर गोड अशी स्टोरी मी घेऊन येणार आहे, तर नक्की पहा। लग्न अगदी थोडक्यात पण विधिवत छान पार पडलं। एक ऑफिशियल अनाउन्समेंट करून कळवून टाकायला हवं सगळ्यांना। आणि माधव हे कॅन्सर हॉस्पिटलचंही खूप छान काम झालं आहे। आज अप्पा, हो अप्पा, खरंच एवढ्या बिझनेस डील मिळाल्यावर जेवढा आनंद नसेल झाला ना, तेवढा आज होतो आहे। या चांगल्या कामाची सुरुवात केल्यावर आणि राहून राहिला प्रश्न अद्वैत आणि मितालीच्या लग्नाच्या अनाउन्समेंटचा, तर त्याची ही सोय केलेली आहे मी, माधव म्हणतात। म्हणजे बरेच दिवसापासून आपल्या तो चिपळूणचा प्रोजेक्ट अडखडला होता आणि बघा ना, नेमका आजच फोन आलेला। मितालीने गृहप्रवेश केला आणि काही वेळातच सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर झालेले आहेत आणि अप्रूव्हल मिळाला आहे प्रोजेक्टला। आता त्या प्रोजेक्टची अनाउन्समेंट करताना सोबतच मिताली आणि अद्वैतच्या लग्नाची अनाउन्समेंट करूयात। आणि मिताली, हा प्रोजेक्ट सर्वा तूच बघणार आहेस। बाबा, एवढी मोठी जबाबदारी? हो, तू ती निभावू शकते म्हणूनच टाकतो आहे तुझ्यावर, आणि मदतीला आम्ही असू। सगळी टीम तयार आहे, फक्त लीड तू करायचे। समोर ती काही बोलणार तोच अद्वैतने तिच्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यांनीच तिला सगळं ठीक होईल म्हणून सांगितलं। तुम्हा सगळ्यांची सोबत असेल तर ठीक आहे, मी तयार आहे। हसून खेळत सगळ्यांची जेवणं जी आहेत ती आटोपलेली असतात आणि त्यानंतरही गप्पा सुरू होत्या। काही वेळ सगळेच दमले होते, पण हा असा छान क्वालिटी टाईम सगळ्यांना हवा होता एकमेकांसोबत। सगळ्यांनी खूप सहजतेने मितालीला आणि मितालीने खूप सहजतेने सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलेलं। अनिका पेंगायला आलेली। अनिका, झोपायला चल, मितालीने आवाज दिला आणि त्याचनंतर नो, मी आज आजीजवळ झोपणार, ती मला टूटू स्टोरी सांगणार आहे। अनिका अद्वैतच्या मांडीवरून 2 बोटं दाखवून तिला म्हणाली, नको, आज नाही ना बेटा, आजीला आराम करायचा असेल। तू बघते ना आजीची किती दगदग झाली ते सकाळपासून, मिताली अनिकाला समजावत होती। तर अजिबात नाही, आजी एकदम काय म्हणतात ते फिट अँड फाईन आहे। माझा पिल्लू आजीजवळच झोपणार ना? हो तर यस। अनिका अद्वैतजवळून उठली आणि साधनाजवळ जाऊन बसली, त्यांच्या गळ्यात हात घालत बसली। मितालीने हसून मान डोलावली। अद्वैत, तुम्हा दोघांचा काय प्लॅन आहे? बाहेर फिरायला जायचा? माधव यांनी स्वतःच विषय काढला आणि त्याचनंतर साधना, माधव खरंच बोलतो आहे ग, चक्क अद्वैतला फिरायला जायला सांगतो आहे, आप्पा त्यांची फिरकी घेत म्हणाले। आणि त्याचनंतर आता इथे आप्पा अगदी मनापासून बोलतोय, माधव म्हणाले आप्पाला। गंमत केली रे तुझी, आप्पा म्हणतात। बाबा, ॲक्च्युली मी आणि मिताली विचार करत होतो की सध्या ऑफिसकडे कामाकडे लक्ष देणं जास्त आवश्यक आहे। तसंही मागच्या दिवसात जे काही घडलं त्यानंतर जास्त वेळ द्यावा लागेल कामाला। अद्वैत, काम तर आयुष्यभरच आहे रे, आणि मी आहे ना, तुम्ही दोघं जा, तुमचे हे दिवस जगून या, कुठेतरी निवांत फिरून या। तुम्ही फक्त ठिकाण सांगा, सगळी व्यवस्था मी करतो। अद्वैत, तुझे बाबा बरोबर बोलत आहेत, खूप दूर राहिलात तुम्ही एकमेकांपासून आता काही दिवस। तुम्ही दोघंच खरंच कुठेतरी फिरून या, आणि अनिकाची अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना, ते दोघेही म्हणतात। साधनाही म्हणते आणि माधवही म्हणते, आई बाबा, अद्वैत बरोबर बोलतोय। मिताली म्हणाली, तिचं आणि अद्वैतचं आधीच बोलणं झालेलं या विषयावर। आता जे काही घडलेलं आहे
त्यानंतर खरंच इथे थांबायची गरज आहे. फिरायला काय कधीही जाता येईल. कोर्टाच्या सगळ्या केसेस लवकरात लवकर संपवल्या पाहिजेत आपण. त्यामुळे आता समोरचे काही दिवस तरी कुठे जायला नाही जमणार. आणि तुम्ही असताना अनिकाची काळजी नाही मला. अगं पण मिताली. आई, मी खरंच मनापासून म्हणते. माधव, साधना, त्या दोघांनाही तेच वाटत आहे तर राहू देत. आणि ती दोघं म्हणतात आहे ते खरंच आहेत. सध्या या सगळ्यातून बाहेर पडणं जास्तच महत्त्वाचं, आजोबा म्हणतात. बरं, अन्वयचं लग्न झालं की तुम्ही दोघेही कुठेतरी 15 दिवस फिरून या. तोवर निवळेल इथलं सगळं. आणि हो मिताली, अन्वयचं बरंच काम तूच बघायची. तुझ्यावर प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचीही जबाबदारी आहे. म्हणूनच तुझ्यासाठी सेपरेट मोठं केबिन करून घेतलेलं आहे ऑफिसमध्ये. तू तिथूनच अन्वयचं कामसुद्धा पाहू शकशील. तुला हवं तर काही स्टाफ इकडे शिफ्ट करून घे, नाहीतर नवीन अपॉइंटमेंट करून घेऊयात आपण, माधव म्हणाले. खरं तर या गोष्टींचाच विचार तीही करत होती. कधीपासून अद्वैतसोबत लग्न झाल्यावर प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं काम कसं सांभाळायचं. पण माधव यांनी तिचा प्रॉब्लेम सॉल्व केला. थँक्यू बाबा. थँक्स काय, तू तर आता देसाई ग्रुपची पार्टनर आहे. आणि त्यामुळे आपले काम पाहतानाच अन्वयचा बिझनेसही कुठे सफर होणार नाही हेही बघायला हवं. देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे पार्टनर, ते शब्द ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मी माझ्या हिस्स्याचे 50% शेअर मितालीच्या नावावर केले आहेत. माधव बाबा, याची खरंच गरज नाही. तुला गरज नाही आणि मोहही नाही, माहीत आहे मला. पण मी हेच ठरवलं आहे आणि यावर चर्चा नको. माझ्या निर्णयावर साधनाने आणि अप्पांनीही आधीच शिक्कामोर्तब केले. माझं जे काही आहे ते तुम्हा तिघांचंच. हे सगळं तू नीट सांभाळू शकतेस, म्हणून मनापासून ही जबाबदारी टाकतोय तुझ्यावर. ऐकशील ना बाबांचं. ते तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. तिने एकदा अद्वैतकडे पाहिलं. भरल्या डोळ्यांनीच हो म्हटलं. अद्वैतने त्याच्या बाबांकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात इतके वर्ष जी आपुलकी, माया, प्रेम शोधत होता ते ओसंडून वाहताना दिसलेलं. सगळे आपापल्या खोलीत निघून गेले. माधव, साधना आणि आजोबांची रूम खालीच होती, पण अद्वैतची वर आणि सोबतच मितालीची. ती आत जाणार तोच अद्वैतने तिचा हात धरून तिला जवळ ओढलं. अद्वैत प्लीज, ती कसंबसं म्हणाली, त्याच्या छातीवर हात ठेवत. नीट जवळून बघू तर दे तुला. तो तिच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाला. तसा तिने लाजून आपला चेहरा आणखीनच त्याच्या छातीत लपवला आणि त्याने तिला आपल्या मिठीत बंदिस्त केलं. थँक्यू सो मच मिताली, या सुंदर क्षणांसाठी. मी कधी विचारही नव्हता केला की हा दिवसही उजाडेल माझ्या आयुष्यात. आयुष्य इतकं गोड, हवंसं असेल एक दिवस. मी सुद्धा या सगळ्यांची कल्पना करणं सोडून दिलेलं रे कधीच. पण आज आपण सोबत आहोत. मी खूप भाग्यवान आहे. अद्वैत, आय लव्ह यू. मला परत कधीही सोडून नको जाऊस रे. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. तिने जसं म्हणताच त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला छातीशी घट्ट कवटाळलं. मी सुद्धा नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मरणाने केलं तर केलं, तोवर माझा हात आणि ही साथ कायम असेल. त्याने तसं म्हणताच तिने त्याच्यावर ओठांवर बोट ठेवलं. त्याने हसून तिचा हात आपल्या हातात घेत त्यावर ओठ टेकवले. जा झोप, फक्त आजची रात्र. उद्यापासून प्रत्येक रात्र मला तुझ्या कुशीत शिरून झोपायचं आहे, तो म्हणाला. तिने हसून त्याला गुड नाईट म्हटलं. आजच्या अविस्मरणीय दिवसाचा
प्रत्येक क्षण आठवताना त्या दोघांनाही कधीतरी झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मितालीला लवकरच जाग आली. सवयीप्रमाणे तिने तिचं आवरलं. आकाशी रंगाची शिफॉनची साडी, मोकळे सोडलेले केस, भांगेतलं कुंकू, कपाळावरची टिकली, हातातला हिरवा चुडा, लाल रंगलेली मेहंदी, तिचं रूप खुलून दिसत होतं. एकदा स्वतःला आरशात पाहून दार उघडून बाहेर पडणार, तोच समोर अद्वैत उभा होता. नुकता झोपेतून उठला होता. राखडी रंगाचा टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि त्याचे ते विस्कटलेले केस अर्ध्यापेक्षा जास्त कपाळावर आले होते. आजही तितकाच हँडसम दिसत होता तो. ती काही क्षण पाहतच राहिली त्याच्याकडे. गुड मॉर्निंग, त्याने खूप प्रेमाने म्हटलं आणि तिने काही उत्तर द्यायच्या आत तिच्या हाताला खेचून तो आतमध्ये आला आणि त्याने दार बंद करून घेतलं. अद्वैत, काय करतोयस? माझी मॉर्निंग स्वीट करतोय. त्याचा एक हात तिच्या केसांमध्ये तर दुसरा साडीच्या आडून कमरेमध्ये होता. त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ आलेच होते की तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला. अजिबात नाही, आज पूजा आहे आणि मला खाली जायचे. त्याचा हात बाजूला करून ती दाराजवळ जात म्हणाली, मिताली. त्याने मागून आवाज दिला, पटकन आवरून खाली ये, तुझ्यासाठी शिरा बनवते, तुझी मॉर्निंग स्वीट करायला. ती हसतच त्याला म्हणाली आणि पायऱ्या उतरून खाली निघून गेली. तो दाराजवळ जाऊन तिच्याकडेच पाहत होता. ओ गॉड मिताली, आय एम सो हॅपी, आय लव्ह यू सो मच. तो एक हात दारावर ठेवत म्हणाला. पूजेचा प्रसाद करायसाठी साधनांची लगबग सुरू होती. तर आई, मी काय मदत करू? अगं, तू इथे किचनमध्ये काय करतेस? जा, तयार हो. एवढा पूजेचा प्रसाद आटोपला की मीही येते बाहेर. पाहुणे येतीलच जरा वेळात. घरी फोन करून ते लोक कधीपर्यंत येतील ते. मगाशी शिवानीचा फोन आलेला. पूजा सुरू होईपर्यंत येतील ते. आई, प्रसाद मी बनवला तर चालेल का? चालेल ना बाळा, ये, हे घे, तुझ्याच हाताने बनव प्रसाद तू. पण तेवढंच कर, बाकी कुठलंही काम करत बसू नको. हाताची मेहंदी पण निघाली नाही अजून. सुलोचना ताईंना काय हवं आहे ते काढून दे. सुलोचनाने तिला हवं ते सगळं सामान काढून दिलं. मिताली शिऱ्यासाठी रवा भाजत होती की तेवढ्यात अद्वैतचा आवाज, मिताली, तुझे झाले की जरा बाहेर ये, काम आहे तुझ्याशी. आता नाही येणार ती? तुझं काय ते काम असेल ते पूजा आटोपल्यावर कर. तोवर जरा धीर धर, साधना म्हणाल्या. पण मिताली मात्र खूप लाजली. अगं आई, तुझं काही पण असतं, माझं काहीतरी वेगळं काम आहे तिच्यासोबत. मी कुठे काय बोलले? चोराच्या मनात चांदणं. ती बोलते, आई तू पण ना. आता आईसुद्धा त्याची खेचत होती. आणि त्याचनंतर साधना, जरा इकडे ये, माधव यांनी आवाज दिला. आणि त्याचनंतर मी आहे बाहेर. एवढा शिरा झाला की तू पण तुझी तयारी करायला जा. मिताली ताई, आज अद्वैत दादांना किती दिवसांनी असं मन मोकळं हसताना पाहते मी. किचनमध्ये तर किती महिन्यांनी पाय ठेवला असेल त्यांनी आज. गेले 4 वर्ष काम करते आहे या घरात मी, पण अद्वैत दादांना आज एवढं खुश कधीच पाहिलं नाही. आणि नाही घरात कधी एवढा आनंद असायचा. तुमच्या येण्याने झालंय हे सगळं, सुलोचना मितालीला सांगत होती. अद्वैतने ही एवढी वर्ष आपल्या आठवणीत खरंच किती झुरत काढली याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला तिला सुलोचनाच्या बोलण्याने. तुम्ही काळजी करू नका, या घरातलं हसू आणि हा आनंद कायम असाच असेल इथून पुढे. जरा वेळातच गुरुजी आले. त्यांनी पूजेची सगळी तयारी केली.
अद्वैत आणि मिताली पूजेसाठी बसले. अद्वैत तर काही क्षण मितालीला पाहतच राहिला. आजही तेवढी सुंदर दिसत होती ती. तेवढ्यात अन्वय, शिवानी, सुधा मावशी, जया सगळेच आलेले. अन्वयला पाहताच अनिका धावतच त्याच्याकडे गेली आणि त्याच नंतर मात्र या आप्पांनी त्या सगळ्यांचं स्वागत केलं. अन्वय याआधी अद्वैतकडे येऊन गेलेला, पण सुधा मावशी, जया, शिवानी आज पहिल्यांदाच येत होते. जरा वेळातच कावेरी, जयंत, नितेश, निशा, त्यांचं बाळ आणि अथर्वही. अनिका अन्वयच्या मांडीवर बसून त्याला कालपासूनच सगळे सांगत होती. अरे अन्वय, आज चल ना, जयंत म्हणाला. तो अनिकाला कडेवर घेऊनच आत आला आणि त्याचं लक्ष समोर बसलेल्या मितालीकडे गेलं. तिने शेवाळी रंगाची पैठणी घातलेली, केसांचा अंबाडा आणि त्यावरचे गजरे, गळ्यात चमकणारं मंगळसूत्र आणि दागिने, हातावरची मेहंदी. अद्वैतच्या बाजूला बसून त्याच्या हाताला हात लावत पूजेची विधी पार पाडणारी मिताली. तिच्या चेहऱ्यावरचं तेज अद्वैत सोबत ती किती सुखी आणि आनंदी आहे हे सांगायला पुरेसं होतं. काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला तो. इतक्या वर्षांमध्ये हे असं मितालीचं रूप कधीच त्याच्या दृष्टीत पडलं नव्हतं. आतून एवढी खुश कधीच नव्हती ती. त्यांचं पहिलं प्रेम मनाच्या कप्प्यात खोलवर जपून ठेवलेलं त्याने. हृदयाची कवाड ओलांडून ओठांपर्यंत कधीच ते पोहोचलं नाही, पण त्या प्रेमाचं ते स्थान मात्र अबाधित राहणार होतं. किंबहुना त्या प्रेमाची अधिकाधिक जागा आता विश्वासाने आणि आदराने घेतलेली. हे सत्य त्याने स्वतःहून अद्वैत समोर मान्य केलं. काही गोष्टी बदलवण्याची गरज नसतेच मुळी. त्या आहेत तशाच स्वीकारून, मान्य करून, त्यांना त्याच वळणावर तसंच सोडून समोर जाण्यातच शहाणपणा असतो. यथासांग पूजा पार पडली. अद्वैत आणि मितालीने परत एकदा सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. सगळ्यांची जेवणं वगैरे आटोपली आणि त्यानंतर गप्पा सुरू होत्या. अन्वयच्या आणि शिवानीच्या एंगेजमेंटचं आणि लग्नाचं प्लॅनिंग. मधामधात अथर्व कावेरीच्या खोड्याही काढत होता आणि कित्येक वेळी आपला जयंत फसायचा त्या दोघांमध्ये. अजिंक्य आणि अनिका दोघेही आजोबांच्या गोड गोष्टींमध्ये रंगून गेलेले. जयंत, अरे अजिंक्य कुठे आहे? किती वेळ झालाय त्याचा आवाज नाही. नक्की कुठेतरी कारभार सुरू असणार त्याचा. आणि अनिकाचा आजोबांच्या गोष्टींमधून आणि त्यांच्याशी खेळण्यापासून फुरसत मिळाली तर आज कारभार करायचं डोक्यात येईल ना. तासाभरापासून ठाण मांडून बसले आहेत दोघेही आजोबांच्या खोलीत. जयंत, अरे मग त्यांना बोलावून आण ना. आराम करायचा असेल आजोबांना. अगं नको काळजी करूस, मी विचारून आले आप्पांना. पण त्या दोघांपेक्षा आप्पांचा उत्साह जास्त आहे. साधना त्या औषधांच्या गोळ्यांपेक्षा हे मेडिसिन जास्त काम करते. ते सगळे बोलतच होते की बाहेरून वॉचमनचा फोन आला. केतकीची आई बाहेर आली आहेत हे सांगायला. अद्वैतने त्यांना आत यायला सांगितलं. त्यांना पाहून अद्वैत काय रिॲक्ट करेल म्हणून मितालीला जरा भीती वाटली. शेवटी केतकीला सगळं माहीत असतानाही अद्वैतला मितालीपासून वेगळं करण्याचा प्लॅन केलेला. त्यांनी उंबरठ्यावर पाऊल ठेवलं. खरं तर या घरात आपला अपमान वगैरे होईल ही अपेक्षा ठेवून आलेल्या त्या. पण तरीही एकदा अद्वैतला त्याच्या घरच्यांना भेटायची इच्छा होती. त्यांना पाहताच साधनाने आदराने त्यांना आत घेतलं. मिताली आणि अद्वैतच्या लग्नानंतर सत्यनारायण पूजा होती आज. साधनांनी त्यांना हळदी कुंकू लावून हातात प्रसाद दिला. वहिनी, भाऊजी तुमची माफी मागायला आले होते.
आज यांच्या वतीने. यांनी जे केलं ते माफ करण्यासारखं नाही, पण प्लीज त्या बदल्यात माझ्या केतकीसाठी काहीही वाईट चिंतू नका तुम्ही, प्लीज. तिचं फक्त अद्वैतवर प्रेम होतं, हो, आणि त्या प्रेमात आंधळी होत खरं काय खोटं काय हे समजण्याची विचारशक्ती हरवली होती तिने. वहिनी, तुम्ही का वाईट वाटून घेताय? तुमची काही चूक नाही आहे यात. आणि केतकीचं म्हणाल तर तिच्याविषयी आमच्या मनात कुठलाच राग नाही. तिने जेही केलं ते आपल्या प्रेमापोटी केलं. साधना म्हणतात. साधना खरं म्हणते आहे वहिनी. आणि ती जे काही वागली ते माझ्या सांगण्यावरून. केतकी त्यावेळीही आम्हाला मुलीसारखी होती आणि आजही तशीच आहे. तिचं काहीही वाईट व्हावं हा विचारसुद्धा येणार नाही आमच्या मनात. तुमचे आभार मानायला शब्द नाही माझ्याकडे. मी आणि केतकी नेहमीसाठी अमेरिकेला जात आहोत, माझ्या भावाकडे. इथे तोंड वर करून चालायची हिंमत नाही राहिली. यांनी जे केलं त्यानंतर. उद्याच निघतो आहे आम्ही. त्याआधी तुम्हा सगळ्यांना भेटावं म्हणून आलेले. खूप बरं केलं. वसंता जे वागला त्याची शिक्षा त्याला मिळेल, पण मी, साधना आम्ही आहोत. कधीही काही लागलं तर निसंकोच सांगा. अद्वैतचे बाबा बरोबर बोलत आहेत. कधीही कुठली मदत लागली तर हक्काने फोन करा मला. मितालीने अद्वैतला नजरेनेच खुणावलं तसं. ते दोघेही समोर झालेत आणि केतकीच्या आईच्या पाया पडलेत. अखंड सौभाग्यवती भव, सुखाने संसार करा. त्या दोघांना आशीर्वाद देत केतकीची आई तिथून निघून गेली. बरं आहे वहिनी, केतकीला घेऊन इथून दूर जात आहेत ते. तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधून तिचं लग्न लावून द्यायला हवं. आयुष्यात असं किती दिवस एकटीने थांबून राहणार ती? साधना म्हणाल्या. बरोबर आहे साधना तुझं. कुठे ना कुठे आपण सगळेही थोडेफार का होईना जबाबदार आहोतच. माधव, अरुंधतीला फोन करून त्यांना तिकडे काय मदत लागली तर ती करायला सांग. आणि अद्वैत, तू आणि मितालीही बोलून घ्या तिच्याशी नंतर. आजोबा, मला असं वाटतंय अद्वैतने आधी तिच्याशी एकदा बोलून घ्यावं, ती तिथून जायच्या आधी. काही जखमा वेळेसोबत बऱ्या होतात, पण ज्याला आपण आपलं मानलं असतं त्याच्या शब्दांचा मलमही खूप मदत करतो ते घाव भरून निघायला. मिताली, आजोबा, काकू आणि केतकी अमेरिकेला जातात हे आधीच ठाऊक होतं मला. लग्नाच्या 3 दिवस आधी मी भेटलो सुद्धा तिला. मी माझ्या परीने समजून सांगायचा प्रयत्नही केला. पॉझिटिव्ह वाटली मला ती. वेळेसोबत हळूहळू सगळं ठीक होईल. आणि शरयूसोबत बोलून घेतलं आहे. ती मदत करेल तिकडे तिला सर्वतोपरी. अद्वैतने आधी स्वतःहून केतकीला केलेली मदत ऐकून मितालीला अभिमान वाटला त्याचा. केतकीच्या आईच्या येण्याने वातावरण जरा तंग होईल असं वाटलेलं, पण सगळ्या गोष्टींचा एंड पॉझिटिव्ह नोटवर झाला होता. केतकी मनाने वाईट नव्हतीच, पण स्वतःचं प्रेम मिळवण्याच्या भरात खूप स्वार्थी झालेली. प्रेम जबरदस्तीने कुठे मिळवता येतं? ते नशिबात असावं लागतं. आणि ज्यांच्या नशिबात ते असतं ते अथक परिश्रम आणि संकट पार करून शेवटी एकत्र येतातच. अद्वैत आणि मितालीसारखे. काही वेळाने बाकी सगळी मंडळीही देसाईंचा निरोप घेऊन आपल्याला घरी निघून गेली. मिताली, तुझे सगळे सामान तुमच्या रूममध्ये शिफ्ट केलं का? केलं आहे. आजपासून तू तिथेच झोपायचं. तुमच्या सहजीवनाची सुरुवात करा आता, साधना म्हणाल्या. अनिकाला साधनाने मुद्दामूनच आपल्यासोबत झोपायला सांगितलं. तिला गोष्टी सांगताना तिच्या केसांवरून मायेने हात फिरवताना जे सुख मिळायचं ते अतुल्य होतं.
अद्वैतचं लहानपण आठवायचं त्यांना. मिताली तिचं आवरून रूममध्ये आली. अद्वैत आत नव्हता, पण वॉशरूममध्ये शॉवरचा आवाज आलेला. तिने पूर्ण रूमवर नजर फिरवली. तिची आणि अनिकाची प्रत्येक आवडनिवड अगदी लक्षात ठेवून रूम तयार करून घेतली होती त्याने. ते सगळं पाहताना जुन्या आठवणींमध्ये हरवलेली ती बाल्कनीत येऊन उभी राहिली, वर आकाशाकडे पाहत. ती तिच्या आठवणींमध्ये, विचारांमध्ये एवढी गुंग झालेली की अद्वैत बाजूला येऊन उभा राहिला हेही तिला जाणवलं नाही. त्याने मागून येत तिला मिठी मारली, तसं ती शहारली. काय पाहते एवढं? तो तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत म्हणाला. तो नुकताच शॉवर घेऊन आलेला, त्याची ओले केस आणि त्याच्या आवाजातला तो मधाळपणा वेळ लावत होता तिला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या पोटाला विळखा घातलेल्या त्याच्या हातावर आपले हात ठेवले. अद्वैत, हे सगळं खरं आहे की मी स्वप्न पाहत रे? तिने त्या आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत त्याला विचारलं. आपण दोघांनी मिळून पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरत आहे. साडीतून तिच्या पोटाभोवती आपल्या हाताचा विळखा आणखी घट्ट करत तो म्हणाला. तसं ती अजूनच शहारली. माझं पिल्लू कुठे आहे? आईजवळ झोपली ती. आत्ताच पाहून आलोय मी. मिताली, थँक्स मला एवढी गोड परी दिल्याबद्दल, तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. त्याच्या डोळ्यांमध्ये तिच्या प्रेमासाठीची आतुरता स्पष्ट दिसत होती, पण तरीही संयम राखण्याचा लाख प्रयत्न करत होता तो. काहीच तिच्या मनाविरुद्ध करायचं नव्हतं. त्याने क्लचरमधून तिचे सगळे केस मोकळे केलेत. चेहऱ्यावर आलेले केस एका हाताने बाजूला सारत तिच्या गालावरून अंगठा फिरवला. मिताली, मला ती रात्र परत जगायची आहे, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तसं तिने नजर खाली झुकवली, पण दुसऱ्या क्षणी त्याला लक्षात आलं की आपण घाई तर करत नाही ना. ॲक्च्युली सॉरी, तुझी इच्छा नसेल तर तू वेळ घे, तो तिच्यापासून बाजूला होत बोलला. तसं जवळ जात तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिचा तो तीव्र स्पर्श तिलाही तो हवा आहे हे सांगायला पुरेसा होता. त्याने जवळ येत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तिनेही त्याला तेवढाच उत्कट प्रतिसाद दिला. तिच्या केसांमधून पाठीवरून फिरणारे त्याचे हात, तो एवढे वर्ष किती तरसला आहे तिच्यासाठी हे प्रत्येक स्पर्शातून तिला सांगत होते. तिची ही अवस्था काही वेगळी नव्हती. तीही त्याला तेवढ्याच अग्रेसिव्हली रिस्पॉन्स देत होती. एकमेकांमध्ये मिसळलेले ओठ बराच वेळाने एकमेकांपासून वेगळे झाले. दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं तर त्यात फक्त आणि फक्त प्रेम होतं आणि एकमेकांची साथ कधीही न सोडण्याची. तो तिला हात धरून टेरेस गार्डनवर असलेल्या झोपळ्याजवळ घेऊन गेला. तिला तिथे बसवून आपलं डोकं तिच्या मांडीत ठेवलं. ती हळुवारपणे त्याच्या केसांमधून हात फिरवत होती. मिताली, तुला आठवतंय जेव्हा आपण पहिल्यांदा बाहेर भेटलो होतो, कितीतरी वेळ मी असाच तुझ्या मांडीवर डोकं ठेवून होतो? हो, आठवतंय ना. अगदीच व्यवस्थित. आपल्या प्रेमाशी निगडीत प्रत्येक गोष्ट अगदी जपून ठेवलेली आहे मी, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. तसं त्याने पालथं होऊन तिच्या पोटाला विळखा घातला. कितीतरी वेळ तिथेच गप्पा मारत बसलेले. जरा वेळाने तो उचलून तिला आत रूममध्ये घेऊन आला आणि तिला बेडवर बसवले. बाल्कनीचा डोर व्यवस्थित लावून त्याने कर्टन्स नीट लावून घेतले. लाईट्स बंद केलेत. आता त्या खोलीत मंद प्रकाश होता.
मंद सुगंध दरवळत होता आणि सोबतीला दोन जीवांची मिलनाची आस ओढ होती. त्याने आपला टी शर्ट काढून बाजूला ठेवला आणि तिच्यासमोर उभं राहत आपले हात पसरवले. तसं ती उठून पटकन त्याच्या मिठीत शिरली. तिला छातीशी कुरवाळताना त्याचे ओठ हळुवारपणे तिच्या मानेवर आणि गळ्यावर फिरत होते. त्याच्या प्रत्येक स्पर्शातून त्याचं प्रेमळ झळकत होतं आणि तीही ते प्रेममुक्त हस्ताने स्वीकारत होती. तिच्या केसांचा मंद सुगंध त्याला वेडावत होता आणि त्याच्या स्पर्शामध्ये तीही जग विसरत चाललेली. त्याच्या पाठीत रुतणारी तिची नखं तीही त्याच्यासाठी किती आसुसलेली आहे सांगत होते. त्याला पुढचं पाऊल उचलायला अनुमती देत होतं. त्याने अलगदपणे तिच्या पदराची पिन काढली आणि पुन्हा एकदा दोघेही एकमेकांच्या ओठांमध्ये गुंतले. त्याने तसंच तिला बेडवर आणलं. आता दोघांनाही जगाचा विसर पडत चाललेला. एकमेकांवर फक्त आता त्यांच्या प्रेमाची सुखाची बरसात होणार होती. आकाशात चमकणारा चंद्र आणि त्याच्या सोबतीला लुकलुकणाऱ्या हजारो चांदण्या जशा लख्ख चमकत होत्या, तसं एकमेकांच्या स्पर्शात सरणाऱ्या रात्री सोबत त्यांचं प्रेमही गडद होत चाललेलं. तिची इच्छा मर्जी सांभाळत त्याने तिला सर्वतोपरी आपलंसं केलं कायमसाठी आणि तीही त्याच्यात मिसळून गेलेली. कधीही विलग्न होण्यासाठी तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून गळालेला अश्रू तिच्या सुखाची समाधानाची ग्वाही देत होता. त्याने तिला जवळ घेऊन छातीशी घट्ट धरलं. एकमेकांच्या कुशीत दोघेही निद्रेच्या अधीन झाले. रात्री उशिरा झोपल्याने मितालीला सकाळी जागही जरा उशिरा आली. तिने डोळे उघडून पाहिलं आणि कालची गुलाबी रात्र आठवून परत लाली चढली तिच्या गालावर. बाजूला बघितलं तर अद्वैत शांत झोपलेला. अनिका झोपते तसाच तिच्या पोटावर आपला हात टाकून तिने जवळ सरकून त्याच्या कपाळावर ओठ टेकवले आणि त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला. जरा वेळाने तिने अलगद त्याचा आपल्या पोटावरून बाजूला केला आणि बेडवरून खाली उतरली तर त्याने तिच्या हाताला धरून तिला मागे खेचलं. तुझं प्रेम करून झालं, आता माझा टर्न आहे, तो तिला मागूनच मिठीत घेत म्हणाला. अद्वैत नको ना, बघ ना आधीच उशीर झालेला आहे, सगळे उठले असतील, बरं नाही वाटणार, कुणी काहीही बोलणार नाही, तू मला आधी माझं काम करू देत. म्हणून त्याने तिच्या ओठांना आपल्या ताब्यात घेतलं. त्याच्या स्पर्शात हरवत तिनेही आपले हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले. काही वेळाने मोठ्याने श्वास घेत ते दोघं एकमेकांपासून दूर झाले. तिच्या डोळ्यात लाजेचे काजळ होते तर त्याच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद होता. लाजतच ती खाली उतरणार तोच परत त्याने हात धरला. आता काय तिने नजरेनेच विचारलं. माझा टी शर्ट हवा आहे. तिने घातलेल्या त्याच्या टी शर्टकडे इशारा करत तो म्हणाला. त्याचं पुढचं पाऊल लक्षात येताच तिने चालाखीने आपला हात सोडून घेतला आणि पळतच वॉशरूममध्ये गेली आणि तो छातीशी उशी कवटाळून ती गेली त्या दिशेने पाहत घालत हसत होता. फ्रेश होऊन ती बाहेर आली आणि आरशासमोर उभं राहत तिने आपल्या साडीचा पदर नीट केला. ओले केस क्लचरमध्येच बांधलेत आणि कपाळाला टिकली लावली. कुंकवाचा करंडा हातात घेत भांगात कुंकू भरणार तोच अद्वैतने तिचा हात अडकवत स्वतः तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. घटकन ये खाली, पटकन ये खाली आवरून, ती त्याच्यापासून दूर होत त्याला म्हणाली. ती गेल्यावर तो तसाच बाहेर बाल्कनीमध्ये आला. सकाळची फ्रेश हवा नाकात भरत त्याने एक दीर्घ श्वास घेतला. कालचे मितालीसोबतचे रेशमी क्षण आठवले. रात्री झोपताना तिची कुशी आणि सकाळी उठल्यावर डोळ्यासमोर तिचा निरागस चेहरा.
इथून पुढे त्याची प्रत्येक सकाळ अशीच सुंदर असणार होती. मिताली खाली आली तर डायनिंग टेबलवर साधना, अनिका, माधव आणि आप्पा आधीच बसले होते. आपण सगळ्यांपेक्षा एवढं उशिरा उठलो म्हणून जरा ओशाळायला सारखं झालं तिला. सवय नव्हती असं उशिरापर्यंत झोपून राहायची. ती साधनाजवळ आली आणि अगदी हळू आवाजात म्हणाली, सॉरी आई, ते उठायला उशीर झाला. उद्यापासून लवकर उठेल मी. आणि मी काही मदत करू का? काही करू नकोस, इथे बस आणि पोटभर नाश्ता कर. आणि सॉरी काय त्यात, लग्नाच्या सुरुवातीचे दिवस आहेत ग, उठायला उशीर होणारच. आणि तुझ्या चेहऱ्याचा ग्लो सांगत आहे की माझा मुलगा खूपच रोमॅन्टिक आहे. जागरण तर होणारच आता. साधना खूप हळू आवाजात तिला म्हणाल्या, अगदी मनापासून हसत. तशी ती लाजून चूरचूर झाली. आपल्या सासूचा एवढा फ्री स्वभाव असेल याची तिला कल्पनाही नव्हती. आपल्यामध्ये सासू सुनेचं नातं नंतर आधी मैत्रिणीचं नातं आहे. साधना तिच्या हातात हात ठेवत म्हणाला. तिनेही तेवढ्याच प्रेमाने त्यांच्या हातावर आपला हात ठेवला. थँक्यू आई, यू आर वेलकम. ती चेअरवर बसली आणि अनिकाने तिला आवाज दिला, मम्मा, तू इतकी ब्युटिफुल का दिसतेस आज? तुझं पण नानू काहीतरीच असतं. रोज सारखीच तर दिसते. रोज सारखी कुठे? आज तिच्या डॅडने स्पेशल मेकअप केलेला आहे तिच्या मम्माचा. अद्वैत तिच्या बाजूला बसत चेअर ओढून म्हणाला. तसं तिने डोळ्यांनीच दटावलं त्याला. गुड मॉर्निंग माय प्रिन्सेस. अद्वैतने हात समोर केल्याबरोबर ती पटकन त्याच्या मांडीत येऊन बसली. डॅड, मला आजीने काल इतकी छान स्टोरी सांगितली. सुधा आजी सांगायची ना तशीच. साधनाने अनेकाला सांगितलेली स्टोरी तिने रंगून रंगून मग अद्वैतला सांगितली. आणि त्यानेही अगदी पेशन्स ठेवत ती ऐकली सगळी. सोबत तिला नाश्ताही भरवला. मध्ये मध्ये माधव आणि आप्पा तिला मुद्दाम प्रश्न विचारत होते. त्यामुळे तर तिचा खूप आणखीनच वाढला. गप्पा गोष्टींमध्ये सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला. आजपासून मिताली ही ऑफिस जॉईन करणार होती. मिताली, तुला कम्फर्टेबल नसेल तर या साड्या नाही घातल्या तरी चालेल घरात. साधना, दिवसभर नको घालूस, पण रात्री तू मला साडीतच हवी प्लीज ना. कोणाला ऐकू जाणार नाही अशा पद्धतीने अद्वैत तिच्या कानात कुजबुजला. पण हे साधनांना ते ऐकू गेलं. बघ, मी म्हटलेलं ना तुला, माझा मुलगा रोमॅन्टिक आहे ते. तिला तर कुठे चेहरा लपवू आणि कुठे नाही असं झालेलं. तिने रागाने अद्वैतकडे पाहिलं. बरं, काळजी नको करू, रात्री नक्की ती साडी. अगं आई, ही तर ते आपलं असंच. कसल्या एवढ्या विषयावर तिघांचंही खुसूरपुसूर सुरू आहे, आम्हालाही कळू द्या. माधव म्हणाले. ते माझं, अद्वैत आणि मितालीचं सिक्रेट आहे. हो ना रे अद्वैत? त्या म्हणाल्या आणि अद्वैत गडबडला. आजी, मला पण ऐकायचं आहे सिक्रेट. अनु, आता उद्यापासून शाळा सुरू होणार, मग बॅग वगैरे पॅक करून ठेवायची ना आज संध्याकाळी. तिने आणखीन काही प्रश्न विचारण्याच्या आतच मितालीने विषय डायव्हर्ट केला. माधव आजोबा म्हणाले की ते सगळं करतील माझ्यासाठी. हो ना आजोबा, एकदम पक्क. अद्वैतच्या वेळी हे सगळं करायचं राहूनच गेलं. त्याचं लहान असणं, त्याची शाळा, त्या अनुसाठी नाही केलं, पण या अनुसाठी हे सगळं नक्की करणार. साधना समाधानाने हसल्या त्यांच्या त्या बोलण्यावर. आई, मला आवडतात साड्या नेसायला. चालेल, जशी तुझी इच्छा. बरं मिताली, अन्वयची एंगेजमेंट आहे 7 तारखेला.
तुम्ही दोघेही तुमच्या कामातून वेळ काढून त्या तयारीमध्येही लक्ष घाला. आपण सगळे त्याचे कुटुंब आहोत. शिवानीकडे तिची आई आहे, पण अन्वयसाठी त्याने खूप केलेलं आहे मितालीसाठी. त्याच्यामुळे आणि अण्णांमुळेच आज आपण सगळे सोबत आहोत. आपलं सुखी कुटुंब आहे. हो आजोबा, मी आजच फोनवर बोलून घेईन त्याच्याशी. अद्वैत तसं म्हणाला आणि तेवढ्यात त्याला अन्वयचा फोन आला. 100 वर्ष आयुष्य आहे तुझं, आता तुझ्याबद्दलचं बोलत होतो. मग अद्वैतचं आणि त्याचं फोनवर काहीतरी बोलणं झालं. हो आजोबा, जया काकू आणि सुधा मावशी दोघींसोबतही आज बोलून घेते मी. तशी शॉपिंग वगैरे तर आधीच झालेली आहे. जी काही छोट्या मोठ्या तयारी बाकी राहिलेली तीही होईल समोरच्या 4-5 दिवसांमध्ये. काय म्हणाला अन्वय? माधव यांनी विचारलं. त्याने सगळे डॉक्युमेंट सबमिट केलेत. अनिका नाव चेंज करायला तेच सांगायला फोन केलेला त्याने. या गोष्टीचा विचारच करत होती, पण अन्वयने आधीच समोरचं पाऊल उचललं सुद्धा. तिने मनोमन पुन्हा एकदा अन्वयचं आभार मानलं. खूप गुणी मुलगा आहे तो. शिवानी, खरंच नशीबवान आहेस, साधना म्हणाल्या. माधव, साधना आणि आजोबांचा आशीर्वाद घेऊन अद्वैत आणि मिताली दोघेही ऑफिसला जायला निघाले. माधव यांना बाहेर एक मीटिंग होती, ती आटपून ते परस्पर ऑफिसला जाणार होते. अनिकाने साधनाच्या कडेवरून तिघांना बाय केलं. काय सासूबाई, झालं ना सगळं मनासारखं? खुश आहात ना? अप्पांनी साधनांना विचारलं. नुसतं खुश नाही तर खूप खुश आहे मी अप्पा. तुमच्या निर्णयाचं समर्थन केल्याचा आनंद आहे मला. त्यावेळी उगाचच अद्वैतवर जबरदस्ती करून आणखीन कुणाशी लग्न लावून द्यायचा विचार करत होते मी, पण साफ चुकीचा विचार होता तो. त्याचं सुख फक्त आणि फक्त मिताली सोबत आहे. दोघेही अपूर्ण आहेत एकमेकांशिवाय. तिच्याशिवाय आणखीन कोणासोबत सुखी राहू शकला नसता तो. त्यावेळी फक्त आणि फक्त तुम्ही त्याच्या बाजूने त्याच्या भावनांचा विचार केला. तुमचाही खूप मोठा हातभार आहे. आज ती दोघं एकत्र आहेत त्यामागे. त्या अनिकाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. समोरचे 3-4 दिवस ऑफिसच्या भरपूर कामांमध्ये आणि अन्वयच्या एंगेजमेंटच्या तयारीमध्ये निघून गेलेत. मिताली तिच्या ऑफिसमधूनच प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचंही काम पाहत होती. अन्वयने तिच्यावर असलेले सगळ्याच जबाबदाऱ्या तशाच ठेवलेल्या. देसाई इंडस्ट्रीज आणि प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज दोन्ही जॉईंट ग्रुप बऱ्याचशा प्रोजेक्टवर एकत्र काम करत होते. त्यामुळे शेअरचे भाव आकाशाला भिडले. सोबत कॅन्सर हॉस्पिटलचं कामही जोमाने सुरू झालेलं आहे. मिताली वेळ काढून त्या कामातही लक्ष देत होती. अनिकाला खूप सुधा आजींची आणि अन्वयची आठवण आली, म्हणून ती अख्खा दिवस अन्वयकडे सुद्धा राहून आली. एंगेजमेंटच्या तयारीच्या निमित्ताने मितालीच्या त्यांच्याशी भेटीगाठी सुरूच होत्या. कावेरी तिला एकदा येऊन भेटून गेली. तिच्या अनु किती उशीर केला सरी यायला. अद्वैतला घरी यायला आज बराच उशीर झालेला. अगं, उद्या कोर्टाचा निकाल आहे, त्याआधी सगळ्या गोष्टी डोळ्याखालून घालता बराच उशीर झाला. आई बाबांचा फोन आला होता का? हो, मगाशीच पोहोचले ते. प्रवासही व्यवस्थित झाला आणि आजोबांना सुद्धा काही त्रास नाही झाला. दर्शन झालं की उद्या सकाळीच निघतील ती लोक. दुपारपर्यंत पोहोचतील सुद्धा.
मिताली आणि अद्वैत तर शक्य नव्हतं म्हणून बाकी मंडळीचं गावी देवाच्या दर्शनाला गेलेले आहेत. अनिकाला बरं होतं. त्यावेळी साधना नवस बोललेल्या. तो नवसही फेडायचा होता. अनिका कुठे आहे? झोपली आहे हे रूममध्ये. किती वेळ झोपतच नव्हती. तू आल्याशिवाय झोपायचं नाही म्हणून हट्ट केलेला. शेवटी आईनेच समजावलं फोनवर तेव्हा झोपली. तू फ्रेश होऊन ये, मी जेवण गरम करते. तो फ्रेश होऊन आला आणि डायनिंग टेबलवर बसला तर तिने 2 ताट वाढलेली. मिताली, तू जेवली नाहीस अजून? तुझी वाट पाहत बसले. सोबतच जेवूया म्हटलं. मिताली, अगं 11:15 वाजलेत आता. इतका वेळ का उपाशी राहिलीस? शुगर कमी झाली म्हणजे? शुगर कमी झाली तर तू आहेस ना गोडवा द्यायला. आणि मला एकटीने जेवण नाही जात रे. उपाशी असताना आता नक्कीच नसते गेले. तुझे हे असे रोमॅन्टिक बोलणं आवडतं मला, पण म्हणून एवढ्या रात्रीपर्यंत उपाशी राहायची काही गरज नाही. चल बस इथे समोर, म्हणत त्याने स्वतःच्या हाताने एक घास मोडून तिला खाऊ घातला. तिनेही त्याला भरवलं. दिवसभरातले सगळे एकमेकांना सांगत दोघांनीही जेवण आटोपले. परवा अन्वयची एंगेजमेंट आहे. सगळी तयारी नीट तपासून पाहिली मी. मला खूप छान वाटतंय अद्वैत की अन्वयच्या आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या आनंदासाठी आपल्याला काहीतरी करता आलं. अगदी बरोबर म्हणतेस तू. सिरियसली अन्वयसारखी माणसं खूप कमी असतात जगामध्ये. आणि आजोबा म्हणाले तसं सगळं बघूयात आपण. आफ्टर ऑल आपण फॅमिली आहोत त्याची. बरं, तुझा आटोपला आहे ना? तो मितालीला विचारतो. हो चल, तूही थकला असशील. अजिबात नाही. मगाशी तू जे म्हणालीस ते अंमलात आणायचं आहे ना? मित्रांनो, तुम्हाला नवीन रोमॅन्टिक स्टोरी आपल्या चॅनलवरती पाहायला आवडेल की नाही कमेंट करून नक्की सांगा.